2024च्या विधानसभा निवडणुकीत स्वतःच्या पक्षातले उमेदवार उभे केले होते आणि मुख्यमंत्र्यांचं स्वप्न पाहणारे बच्चू कडू हे आज दुसऱ्याच आश्रयाला गेले आणि तिथून सांगतात की काँग्रेसची तब्येत आता खराब झाली आहे, अशी टीका काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे यांनी केली आहे। बच्चू कडूंच्या या आरोपावर त्यांनी उत्तर देत म्हटलं की काँग्रेस हा जुना पक्ष आहे, त्याची पायमुळं खोलापर्यंत रुजलेली आहेत। सर्वसामान्यांपर्यंत हा पक्ष आहे, त्यामुळे काँग्रेसची तब्येत खराब होणार नाही। विचारधारेवर चालणारा काँग्रेस पक्ष आहे। कधी कधी हार पराजय होत असतं, पण 1-2 निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष हरला तर त्याची तब्येत बिघडली असं होत नाही। शिंदे सेनेत जाऊन बच्चू कडूंनी आपली तब्येत चांगली केली, त्याचं आम्हाला समाधान आहे, अशी टीका काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे यांनी बच्चू कडूंवर केली आहे। काँग्रेसची तब्येत बिघडली असं म्हणणाऱ्या बच्चू भाऊंची तब्येत जे की त्यांनी स्वतःच्या पक्षाचे उमेदवार उभे केले होते आणि मुख्यमंत्र्याचं स्वप्न पाहणारे हे बच्चू भाऊ आज दुसऱ्याच्या आश्रयाला गेले आणि दुसऱ्याच्या आश्रयाला जाऊन तिथून सांगतात की काँग्रेसची तब्येत खराब झाली। काँग्रेस हा पक्ष अतिशय जुना पक्ष आहे, त्याची पालमुळं हे सर्वसामान्य जनतेपर्यंत आहेत। हा पक्ष कधीच त्याची तब्येत खराब होणार नाही ना कधी तो लयात जाणार नाही, कारण त्याला विचारधारा आहे, विचारधारेवर तो चालणारा पक्ष आहे। पक्षात लोक येतात जातात, कधी कधी हार पराजय हे सगळं होतं। एक वेळ जम्मू काश्मीरचे गुलाम नबी आझाद वाशिममधून निवडून येत होते, PV नरसिंहराव रामटेकमधून निवडून येत होते। हा तो काँग्रेस पक्ष आहे। त्यात हारजीत एखाद्या 2 निवडणुकीत झाली म्हणून काँग्रेस पक्षाची तब्येत बिघडली असं बच्चू भाऊंनी म्हणावं नाही। त्यांनी त्यांची तब्येत आता शिंदे सेनेसोबत जाऊन तब्येत त्यांची चांगली केली आणि त्यांची तब्येत चांगली आहे याचा आम्हाला समाधान आहे। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।